आता आपण उभा आहोत बाजारपेठेमध्ये. शिवकालीवर आपले अटॅक व्हावा नाही त्यासाठी महाराजांनी तो मस्जिदीनं आकार दिला, जेणेकरून त्याच्यावर अटॅक येणार नाही. हाय गाईज, नमस्कार. कसा काय आहा? बरा आहा ना सगळा? तर आज आम्ही चाललेलो आहात ज्याने मुलं यो महाराष्ट्र घडना असा अखंड हिंदुस्थानाने आराध्य दैवत म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज, म्हणजेच समज नाव तसं जावं चालणार. डोंगर हेरी समज नाव हा कचा नाव छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज जे ठिकाणी राहतात तो म्हणजे रायगड. रायगडावर चालणार आम्ही करू शकता. आज बऱ्याच दिवसांनी आतुरता आहात रायगड हेरूनी. रायगड स्वप्नामध्ये येत आहे रायगड. तर आम्ही रायगड हेरूसाठी चाललेलो आहोत, जे ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, साहेब जिजाऊ राहिलेला आहात, वास्तव्य केलेला आहात, ते ठिकाणी आम्ही चाललेलो आहात. तर चला सुरू करूया, मिळूया गडावर. आता आपण पोहोचणार पाचाड या गावापर. पाचाड म्हणजे मासाहेब जिजाऊना गाव. पाचाड गावामध्ये जडेशे जे मासाहेब जिजाऊनी समाधी आहात तसे आपण आहात. बाजूने नजारा हेरू शकता तुम्ही. आपण आता पहिले मासाहेब जिजाऊना दर्शन ल्याव, त्यानंतर मग मोहरा रायगड किल्ल्याला रवाना आहे. चला. जय शिवराय मित्रांनो. चला आता राजमाता जिजाऊंना आम्ही दर्शन दिलेलं आहात. पाचाड गावापासून रायगड फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहा. मित्रांनो, तुम्ही समोर हेरू शकता हा रोपवेनी लिफ्ट दिसत. वाव, काय नजारा हा, एक नंबर. वाह. नमस्कार. आता आम्ही पोचलेला आहोत रायगडाने पायथ्याशी. रायगड किल्ल्याने पायथ्याशी पोचलेला आहोत. आता आम्ही चढला सुरुवात करज. चला. जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी. ए रुमाल पडना. जय आदिवासी. आपला आदिवासी आहे इसा रुमाल पडतील. इसा है राया इसा हात आदिवासी. हे रायगड किल्ला हना मी हाना तर रायगड किल्ल्यावर आणि हेरत आलो. वरने याव चढना वरना स्टेप रोपवे कनेक्शन केला. तट्टा सामान जावला हा. अर्धंगीच बा हौशीने. तर आमना यो व्हिडिओ काढणारा जो हा माणूस तो डोंगर भाग जास्त चढलेला नाही आणि आम्ही हा का बारीक पासून डोंगर भाग चढलेला म्हणून आम्हाला काहीच फरक पडत नाही. आदिवासी आदिवासी त्या डोंगराला कोण भे? तुम्ही आका दुसऱ्या रिक्षा मा बिशी भ्या नाही पण भीती वाटत थोडीशी. ते कोण कसा करा भाई तर दादा तोर सर यो इसा लगे
2 वाटा आहात ना, त्याला 2 वाटा आहात, बरोबर. 2 वाटा आहात, 2 वाटा आहात. गडावर जाण्यासाठी 3 मार्ग आहात. एक नाणे दरवाजा, एक चित्त दरवाजा आणि तिसरा म्हणजेच रोपवे. आपण चित्त दरवाजामधून एंट्री करणार आहात. चला. मित्रांनो, आता आपण बऱ्याच पायऱ्या चढीने आलेले आहोत मोहरा वरतं. आता आपण पहिले दरवाजाने तळशी पोचून पहिल्या दरवाजाने पायथ्याशी जे पहिले दरवाजाजवळ आपण पोचून आता रायगड यो पहिले रायरीना डोंगर म्हणून ओळखत आहात. यो रायरी सुरुवातीला जावळीने चंदरराव मोरे याने ताब्यात होता. प्रतापगडाने पायथ्याशी जावळीना खोर आहा. तटना ये मोरे आदिलशाहीना सरदार राहतात. महाराजाला वाटना जावळीना चंदरराव मोरे हे स्वतः मराठा आहात, पण ते आदिलशाहीत काम करत. ते स्वराज्यात शामिल हिनात तर लय बरा हिल. महाराजांनी चंदरराव मोरे याला पत्र लिहीन अतिशय प्रेमळ भाषेत स्वराज्यात शामिल ह्या इसा आखनात. तुम्हीही हिंदू आहास आणि आम्हीही हिंदू आहोत. दोन्ही जण मिळून स्वराज्य मोठा करू. त्यांनी महाराजाला उलट पत्र लिवा. तुम्ही कसना राजा, ये जावळी प्रांताना खरा राजा मा हा. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला सैन्य जावळीने खोऱ्यात घालवत. चंदरराव मोरे यांना धाकटा भाऊस हनुमंत मोरे यो सूर्याजी काकडे याने कडून मारला गया. चंदरराव मोरे याला वाटना आपला आता वध हेणार, म्हणूनच काय तो रायगडाने पायथ्याशी यांना आणि राजाला शरण आणा, आणि जो कोणी शरण येईल त्याला राजा कदवाच मारता नाही. 1656 साली महाराजांनी यो रायरी जिंकीन आपले ताब्यात लिहिला. एक नंबर. इसा कधी आयुष्यात कोण बांधू शकते नाही आणि येणार पण नाही. आणि ते भाल्याबद्दल काय बोलशील का थोडासा? कित्येक वेळेला काय येता हा पहिला मोठा लाकूड लेहिनीचा दरवाजावर मारता, त्यामुळे दरवाजा तुटून मजा जाऊन शक्यता आहे. त्यामुळे यो गोमुखी आकाराना दरवाजाला बसला होता. रायगड पहिला दरवाजा चढताना आम्हाला थोडा चढीनं आल्यावर अटशी जो शिवकालीन तोफ दिसणार. शिवकालीन तोफ कसाही करावा हा ना बनवावा विचार कर. डेंजर. अरे हलू शकते नाही हाताने कड्याला ते
बारीक भरी वागा ती काय रे फायनली आम्ही दुसरे पायऱ्या खपत नाही दुसऱ्या दरवाजावर पोहोचलो. एक टापर आहे ना हा आता आम्ही पाण्यानं पाण्यानं दिवस हाना तरी पण गरम लय कर या घाम फुटणार. घाम फुटणार हे रे काय कोणा फुट नाही. जॅकेटा काढात कोणाला तरी पडणार वाटतं कोणतरी रक्त पडणार आता. रक्त पडणं जाम काय बांधला तसं काय नाही वाटत फक्त गरम हे म्हणून बाकी काय नाही वाटत. कारण आम्ही लय वरता हा नाव गरमी मुलं जरा गरम असल्यामुळं लय हाईट म्हणजे लय हाईट किती हाईट हा काय माहित नाही. कातोड्याला मुमकिन नाही ते मुमकिन मुमकिन नाही. कातोड्या काय डोंगरावर चढणारा माणसा यार ये इकडे रायगड किल्ला आणा तरी फाट्या हेरत ऐसा हात आदिवासी काय बोलायचा. चला चला हत्ती तलाव या हत्तीला पाणी प्याऊसाठी अंग धुवूसाठी ते तलावातला पाण्याचा वापर करत असत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक हत्तीविषयी मजेदार गोष्ट घडलेली ती म्हणजे अशी की 6 जून 1674ला शिवरायांना रायगडावर राज्याभिषेक संपन्न होणार. त्यावेळी एक इंग्रज ते राज्याभिषेकाला उपस्थित होता. त्याचं नाव हेनरी ऑक्झिंटन असा होता. त्याने हे राखी राज्याभिषेकासाठी 2 भला मोठा हत्ती आणत. त्याला विचार पडणार की चालत गडावर यायचं म्हणजे घाम फुटता मग वडा भला मोठा हत्ती आणत तरी कसून. त्याने एका मावळ्याला शोधा तर त्यांनी समजवूया का की छत्रपती शिवाजी महाराजांनी गडावरनं काम चालू होता तेव्हाच 2 हत्तींना पिला गडावर आणला आणि त्या तटच लहानाना मोठा हिनात. महाराजांना अगोदरच माहीत होता की येच गडावर आपला राज्याभिषेक येणार अशी महाराजांनी दूरदृष्टी होती. मित्रांनो, हत्ती तळापासून वर चढी आल्यावर उजव्या बाजूला आपल्याला दिसतं शिरकाई देवीनं मंदिर. देवीनं मी दर्शन लिहीन मोहर घेऊ. आता आपण पोचलेला आहोत होळीने माळावर. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज दरवर्षी येच माळावर होळीना सण साजरा करतात. छत्रपती शिवाजी महाराज दरवर्षी ये माळावर उपस्थित राहतात होळीने सणाला. आता आपण उभा आहोत बाजारपेठेमध्ये, शिवकालीन बाजारपेठ. हा संपूर्ण शिवकालीन बाजारपेठ. तुम्ही विचार करावा आज काही बाजारपेठ इतकी हाईटला किसा काय हे दुकान आहे ना, हे दुकान इतकी हाईट किती काय कशी काय आहे. तर विषय असा होता की ते टायमिंगला घोडावर ते बाजार करत आहात घोडावरी, त्याच्यामुळं इतकी हाईट ठेवलेली आहे. आणि ज्याच्याकडे जो घोडा नाही राहावा तर चालत येवा आणण्यासाठी या पायड्या घेतल्या. पायड्यावरती वर चढून जायचा या वर चढून जायचा आणि बाजार करायचा. काही असं तिथे आता काही असं तांदूळ वगैरे काही कपडा काही वेगवेगळ्या दुकानात. आणि
अशी दिशे आहा का आज मारवाडी स्टाईलमध्ये वापरत आगे दुकानना पिछे मकान अशी परंपरा ते छत्रपती शिवाजी महाराजांनी काळामध्ये पण हाती. या तुम्हाला फिरू दाखवा. ये त्याना रूम आहात अडीशी बाजार आपला करायचा आणि इकडेशी जेवण खावणाना इकडे निजूना. हे बेडरूम आहात. बेडरूम आजचा ना बेडरूम इशी सोय हाती. तर तुम्ही हेरू शकता हा किती प्रचंड टेक्नॉलॉजी म्हणजे ते टायमिंगला बांधकाम हेरा ते टायमिंगला किती मस्त वाटत. म्हणजे राजाने आपले कितीतरी त्याने सोयी केलेल्या आहेत. म्हणजे दुकान पण मागा राहूसाठी जागा पण. आता आम्ही बाजारपेठेनं दर्शन घेईन. काय रे अरे काय बाजारपेठ आहे रे काय. तुला दिमाग में हानेल नाही या खोंडा खोंडा ठेवा त्या खिडक्या त्यामध्ये दिवा लावत त्या उजेड पडूसाठी राहत नाही. लोकांना समजा ना. अरे दिवा लावूसाठी मित्रांनो, यो हा राज दरबार. याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक हिनेल. हीच ती जागा तुम्ही हेरू शकता. यो हा नगारखाना आणि नगारखानाने बाजूला मित्रांनो मानेमागात जे तुम्ही हेरा तट छत्रपती शिवाजी महाराजांना राजवाडा अस्तित्वात होता. महाराजांना सर्वात महत्त्वाचा काळ म्हणजे येच गडावर गेलेला हा. खरं तर 3 एप्रिल 1680ला शिवाजी महाराजांना गडावर निधन हिना. योच त्यांना राहता वाडा हा. अटच महाराजांनी देह ठेवा आणि रयतेला सोडून घ्यात. ये त्याने राजवाडामध्ये त्याने छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राजवाडा अशी लिहिलेली पाटिया. महाराजांनी राजवाड्याने बाजूला शिवरायांना अष्टप्रधानांना वाडा होता. ते आता अस्तित्वात नाहीत पण त्यांना अवशेष अजून पण आहात तुम्ही हेरू शकता. गडावर फिरत असताना आपल्याला तटना काही आदिवासी बांधव स्थानिक रायगडाने पायथ्याशी असणारा निवाची वाडी या ठिकाणी ना हरिश्चंद्र हिलम आणि निलेश पवार आणि त्याने बरोबर असणारे त्याने टीम यांनी आपल्याला भरपूर साथ दिली. धन्यवाद साहेब. आता आपण राण्याने महलाकडे जाणार आहोत. राण्यानं महल तुम्ही हेरू शकता. शिवाजी महाराजांना एकूण 8 राण्या होत्यात. पण तुम्हाला असा प्रश्न पडेल या किल्ल्यावर 6 राणी महल किसा काय. यानं कारण इसा हा का संभाजी महाराजांनी मातोश्री म्हणजे सईबाई राणीसाहेब हिनं राजगडावर निधन हिनेल आणि पुतलाबाई राणी सरकार रायगडाने पायथ्याशी असलेला पाचाळ या गावात मासाहेब जिजाऊने राजवाड्यात सेवेला होती. म्हणून ये गडावर फक्त 6 राण्यांसाठी महल बांधलेला आहात. इसवी सन 1656 साली महाराजांनी यो रायरी जिंकून लिधा. 1656 ते 1670 पर्यंत गडाना बांधकाम चालू होता. हिरोजी इंदुलकर ते वेळना बांधकाम प्रमुख होता. त्यांनी आपला स्वतःना घरदार विकीन यो रायगड किल्ला बांधून काढा. 14 वर्षात गडावर 350 इमारती, 11 तळाव आणि 84 पाण्याच्या टाक्या बांधल्या. मित्रांनो तुम्ही हेरू शकता हा गंगासागर तलाव. याना इतिहास म्हणजे 6 जून 1674 रोजी येच गडावर महाराजांना राज्याभिषेक संपन्न हिना. काशींना गागा भट्ट ते वेळेस राज्याभिषेक करूला होता आणि 7 नद्यांना पाणी ते राज्याभिषेकासाठी आणलेला होता. त्याच्यामध्ये राज्याभिषेकानंतर जो काही पाणी राहिलेला होता ती येच गंगासागर तलावामध्ये सोडून दिना. म्हणून त्यांना नाव गंगासागरीचा ठेवा.
आता आपण आहोत गंगासागर तलावाने शेजारी शिवकालीन मनोरे म्हणजेच विजयस्तंभ या ठिकाणी आहोत. इयत्ता 4थीने पाठ्यपुस्तकात किल्ले रायगड फोटो म्हणून दाखवलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण 7 मजला नाहतात, पण ते आता त्यांनी पडझड दिल्यामुळे फक्त काही अवशेष बाकी राहिलेला आहात. हे 7 मजला नाहतात. एखादी मोहीम जिंकून येतात छत्रपती शिवाजी महाराज. ते टायमिंगला त्याच्यावर दिवे वगैरे आणि लास्टने 7व्या मजल्यावर भगवा फडकवला जाता. म्हणजे आसपासनं जितका गाव आहात ते गावाला समजायचा की महाराजांनी कोणीतरी मोहीम जिंकली, असा संदेश त्याच्यापर्यंत पोहोचत आहे. ते टायमिंगला हे शिवकालीन मनोऱ्यांना वापर करतात. मित्रांनो, आता आम्ही जगदीश्वरांना दर्शन लिहीन आणि शिवरायांना समाधींना पण दर्शन लिहीन. आम्ही आता बाहेर पडलेला आहोत. तर बाहेर निघल्या आम्हाला मंदिराना स्ट्रक्चर वेगळाच दिसणार. म्हणजे असं वाटतं का ती मस्जिद टाईप आहे. ती मस्जिद टाईप बनवून कारण असा आहे का त्या टायमिंगला जो मोगलांना जो अटॅक येत हा किंवा युद्ध येत हा, त्या युद्धामध्ये तोप गोला सोडून मंदिरावर आपले अटॅक व्हावा नाही, त्यासाठी महाराजांनी तो मस्जिदीनं आकार दिला, जेणेकरून त्याच्यावर अटॅक येणार नाही. म्हणून तो एक पद्धतीमध्ये त्यांना आकार दिला मस्जिद सारखा. चौदा वर्ष हिरोजी इंदोरकरांनी रायगडानं बांधकाम केलेला होता. ते कार्याना गौरव म्हणून हिरोजी इंदोरकरांनी फक्त पायरीवर नाव कोरूनी अनुमती मागेल आणि म्हणूनच जगदीश्वराने मंदिराकडे जाताना पहिले पायरीवर आपल्याला नाव कोरलेला दिसतं. सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदोरकर. आता मग श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी समाधीने समोर उभा आहा. 3 एप्रिल 1680 ये दिवस येच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाला अग्नी दिनेल. हीच ती जागा. मला असा वाटा आयुष्यात प्रत्येकाने एकदा तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी समाधीवर नतमस्तक घ्यावा. आपल्या राजांना दर्शन दिल्याच पाहिजे, कारण ते जर नसतात तर आपण ही नसतो. म्हणून आयुष्यात एकदा तरी दर्शन द्यावा. जय शिवराय.